हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार आणि आता वाजले 9:30 वाजलेला आहे आणि इकडे लाईट पण आलेला आहे 9 वाजता. आणि इकडे माझा स्वयंपाक चाललेला आहे, भाकरी करून झालेला आहे आणि भाजी तेल करायचं आहे, सगळं ठेवलेलं आहे तिकडे करायचं आहे. आणि ह्यांनी गेले तिकडं मोटर चालू करायला. मी पाणी भरून घेतो पहिलं, म्हणजे बॅरल तेवढं भरून घेतो, मग स्वयंपाक झाल्यानंतर बाकीचं नंतर भरून घेतो. तिकडे चालू करून मोटर चालू केलेलं आहे, पाणी येतोय बघा आता. बॅरलमध्ये सोडतो पाईप. भरलं बघा बॅरल. तिकडे बंद करायला चाललेलं आहे त्यांनी. माझं ना मस्त एक रेसिपी आहे, काय म्हणजे कारली बघा. कारली करणार आहे, कारल्याची भाजी. आणि मस्त मी हिरव्या मिरच्या घालून झणझणीत भाजी करायचं आहे. चला. कारली शिजल्यात. एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरं अर्धा चमचा आणि लसूण, आलं, टोमॅटो असं चिरून घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे आणि जरासं हळद टाकतो. पण टाकायचं आहे, कोथिंबीर आत आहे. चला आता किती दिवस गुरुवारी आणलेलं कोथिंबीर कसं आहे दाखवतो. चला. हे बघा कोथिंबीर किती मस्त हिरवागार आहे आणि टवटवीत पण आहे. असं काडी काढून घेतो. अजून 8 दिवस तर जाते कोथिंबीर. हे बघा पास एवढं. मी स्वच्छ धुवून घेतलं आणि जरा कोथिंबीर पण टाकलं त्यात. मीठ म्हणजे लवकर बारीक होते, मीठ टाकलं तर मिरची बारीक होते म्हणून मीठ टाकूनच बारीक करून घ्यायचं. इकडं मस्त कांदा, टोमॅटो, मिरचीचा मसाला आणि शेंगदाणा आणि इकडं मस्त कारली हळद मीठ टाकून उकळून घेतलेला मी कारली. इकडे गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकतो. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो पण त्यातच भाजून घ्यायचं. कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलेला आहे आणि आता टाकूया मिरचीचा मसाला. वारं खूप लागायला लागलं, म्हणजे जाळंच लागलं. ऊन पण लागायला गेले, वेळ झाले आज खूप. यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकतो. आणि कलबत्तामध्ये मसाला केलं होतं, ते त्याचं पाणी आहे त्यामध्ये टाकतो.
मसाला तयार झालेला आहे आणि इकडं ह्यामध्ये टाकतो कारली. व्यवस्थित मिक्स करते. असं मीठ टाकतो, जास्त नाही. पहिलं जरा टाकलेलं आहे आणि कारली उकडून घेताना पण टाकलेलं आहे, थोडंसं टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकतो. ह्यामध्ये ना इकडं गूळ घेतलेला आहे, मी गूळ टाकायचा आहे आणि अर्धा लिंबू. इकडं मस्त कारल्याची भाजी तयार झालेला आहे, झणझणीत. इकडं मस्त कारल्याची भाजी तयार झालेला आहे. आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. मस्त कारल्याची भाजी तयार झालेली आहे, झणझणीत. आणि त्यामुळे त्यावर ताट जातो 5 मिनटं. मस्त कारल्याची भाजी तयार झालेली आहे. आणि चुलीवरचं हे उतरून ठेवतो. मस्त चुलीवरचं भाकरी आणि हिरव्या मिरच्या घालून बनवले कारल्याची भाजी. कारल्याची भाजी आणि चुलीवरचा भाकरी. या जेवायला तुम्ही पण. आहे मस्त कडक भाकरी आहे, या जेवायला तुम्ही पण. तर काम सगळं आवरलेलं आहे आणि आता मी जेवलो. आणि आता जरा आता पूर्ण वाळलेलं आहे. काल जरा वाळलं नव्हतं आणि आता पूर्ण वाळलेलं आहे. सकाळपासून ऊन होतं. परवा असं केलं होतं ते तोराचं, मग आज थोडं राहिलं करायला लागलो. ते व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, कसं करायचं ते तोराची मळणी. मग ते व्हिडिओ बघा, मी कसं केलेलं आहे ते. त्यातलं तूर दिसतंय. काढलं बघा तूर. ह्यात तूर आहे आणि ते वरचं सालपट असं काढलेलं आहे. आता सुपात हे करून इथे असं डाळ काढलेली आहे.